ज्ञानेश्वरीचा अध्याय 15वा पुरुषोत्तम योग म्हणून हा अध्याय आपल्या सर्वांना माहिती आहे आणि हा अधिक मासातला हा उत्सव या ठिकाणी आपल्या इथं चालू आहे. गेली महिनाभर हा आपला उपक्रम चालू आहे. त्याच अध्यायामधली एक ओवी आहे. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, श्लोक क्रमांक आहे 6वा. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकाः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. त्याच्यामधली जी ओवी आहे, ते अज्ञान एक रूढे मग कोहम विकल्पाचे मांडे, मग विवरोनी कीजे पुढे देह मी असे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की एक अज्ञान जीवाच्या ठिकाणी निर्माण झाल्यानंतर त्या बुद्धीवर झापड येते. ती झापड आल्याबरोबर बुद्धीचे डोळे झाकले जातात. म्हणून ते म्हटले की कर्माचे डोळे ज्ञान तरी ते शुद्ध होवावे. म्हणून ते बुद्धीचे डोळे जे आहेत, मुळात बुद्धी ही जी कशी आहे, ही ज्ञानवृत्ती आहे. मग ती ज्ञानवृत्ती ही अज्ञानानं ज्या वेळेला भारित होते, त्यावेळेला तिला समोरची वस्तू जशी आहे तशी दिसत नाही. बुद्धीला म्हणजे ज्ञानाला. आणि मग जीवाला सुद्धा बुद्धीच्या आलेल्या आवरणामुळे आपलं स्वरूप जे आहे ते जीवाला समजत नाही. आणि मग त्या ठिकाणी आपण काय म्हणतो की त्या ठिकाणी आहे एक, पण काय होते आपल्याला दुसरंच भासते. आता आपण सगळे वेदांताचे अभ्यासक आहात. दोरी आहे आणि काय भासते? सर्प भासते. सर्प झालेला आहे का नुसता भासतोय? दोरी सर्प झाली आहे का नुसती भासती आपल्याला? तर संत काय म्हणतात, दोरी मुळात सर्प झालाच नाही. किंवा शिंपीवर चांदी काय होते? भासते. किंवा आणखी काय सांगितलं? स्थाणूवर पुरुष भासतो. आणखी काय सांगितलं? नाही. स्वप्नामध्ये आपण असतो एक आणि होतो काय? अनेक. स्वप्न पदार्थ काय आहे? भासतो. काय तिथं आहे काय? तिथे काही निगवे नाही, कावणे नाही, सरवडे नाही, हा देह नाही, तिथं असलेली माणसं पण नाहीत, काय नाही. पण आपल्याच अंतःकरणामध्ये आपली विस्मृती होते आणि नसलेल्या पदार्थांची त्या ठिकाणी आपल्याला काय होते? प्रतीती येते. कसली प्रतीती? भासमान. कुणाला येते? कुणाला प्रतीती येते? तुम्हाला येते का मला? तुमच्या स्वप्नामध्ये काय दिसलं हे कुणाला दिसतंय? मला का तुम्हाला? तुमच्या अंतःकरणात काय दिसतंय? तुमच्या अंतःकरणात काय भासायला लागले आत्ता सुद्धा, ते मला कळणार का? नाही. का? तुमच्या अंतःकरणाचा साक्षी
माझ्या अंतःकरणाचा साक्षी जरी एक असला तर अंतःकरण भिन्न आहेत ना. त्यामुळे तुमच्या आतमध्ये काय चाललंय, माझ्या आतमध्ये काय चाललंय, ते अंतःकरणाचा पडदा भिन्न भिन्न असल्यामुळे तो काय होतोय, समजतंय त्यालाच, पण अंतःकरण भिन्न असल्यामुळे तुमचं तुम्हाला जीवाला ज्ञान होते, माझं मला ज्ञान. पण तिथं काय आहे का, तिथं साक्षी आहे की नाही, प्रकाशक आहे की नाही, त्याचं ज्ञान होतंय काय. स्वप्न साक्षी तिथं आहे की नाही. तुम्ही आपण सगळेजण स्वप्न पाहतो, साक्षीच्या प्रकाशामध्ये स्वप्न पाहतो, पण तिथं काय नाही हे कधी समजतं. मग तिथं सुद्धा मी साक्षी आहे का स्वप्न आहे, मी कोण आहे, तिथं कोण आहे, मी साक्षी आहे का, मी चिदाभास आहे का, मी पदार्थ आहे, काय आहे. बरं मी आहे का नाही, मी आहे की नाही. माझे अस्तित्व जर नसतं तर साक्षी भाष्य कुणी केलं असतं, कुणाला ते झालं असतं. म्हणजे तिथं मी आहे, माझ्या प्रकाशामध्ये स्वप्न पदार्थांचं प्रकाशन होतंय. पण असं असताना सुद्धा आत्ता त्या ठिकाणी ते स्वप्न पदार्थाचं प्रकाशन माझ्याच अस्तित्वावर होतंय, हे मला ज्ञान आहे का. त्यावेळेला मी स्वप्नच होऊन झालेलो आहे, म्हणजे मला विसरलोय आणि मी त्या स्वप्नामध्येच पसरलोय. बरं आत्ता जर बघितलं आपण, ते निद्रेमधलं स्वप्न आहे आणि हे जागृतीतलं स्वप्न आहे. आता या जागृतीमध्ये मला स्वप्नाचं ज्ञान आहे का, मला स्वतःचं ज्ञान आहे. आत्ता सुद्धा या क्षणी आपल्याला संत म्हणतात की मला जागृतीमध्ये सुद्धा अजून खरी जागृती आलेली नाही. म्हणून पहिलं अज्ञान काय आहे, तर संत म्हणतात पहिलं अज्ञान म्हणजे स्वतःची विस्मृती. आणि दुसरं अज्ञान काय, तर हे सगळं जग सत्य वाटणं, जागृतीतला सगळा संसार सत्य वाटणं, जागृतीतला देह सत्य वाटणं, त्याला अण्णा काय म्हणतात, अज्ञानातलं अज्ञान. म्हणजे मूळ अज्ञान ही कळत नाही आणि या अज्ञानामुळे हे जग खरं वाटायला लागलेलं आहे, हे मी माझं खरं वाटायला लागलेलं आहे, हे सुद्धा आम्हाला कळत. म्हणजे ते म्हणतात आम्ही डबल ग्रॅज्युएट काय आहोत, आम्ही अज्ञानातलं अज्ञान. म्हणजे पहिलं मी कोण आहे ह्याचंही ज्ञान नाही आणि त्याच्यामुळं एक अज्ञान निर्माण झालं, त्याला म्हटले संतांनी निद्रा. आणि मग त्या निद्रेमध्ये हे स्वप्न पडलं. काय पडलं की हे सगळं काय आहे, हे जग आहे, हे देह मी आहे, हे देहाच्या संबंधानं जे सगळं आहे ते काय आहे, माझं आहे, मी आणि माझं. किती स्वप्न पडतात दिवसभर, तर त्या स्वप्नाला जशी गणती नाही तसं दिवसभर आम्हाला इथं जे स्वप्न पडते त्याला सुद्धा आम्हाला गणतीच नाही. आणि संत म्हणतात की उमा कहू मैं अनुभव अपना, जगत सब है सपना, छोड़ देहो हम जपना, शिवो हम कहना प्यारे, शिवो हम कहना. संत सांगायला लागल्यात आपल्याला की मूळ वस्तूची विस्मृती झाली, त्यानंतर जे आपल्याला ज्ञान होते
त्याला स्वप्न म्हटले. आता हे स्वप्न कधी जाते? स्वप्न कधी जाते? तर जागृती आल्यानंतर स्वप्न जाते. जागृती आल्यावर काय होते? आता तुम्हाला स्वप्न पडलं. आमचे महाराज म्हणायचे स्वप्नात लॉटरी लागली 1,00,000 रुपयाची आणि सकाळी गेला डेअरीला, डेअरीत गेला, हो दूध द्या म्हणला. किती देऊ म्हटले? 1 लिटर. पैसे? लॉटरी लागली आहे म्हटले, तुम्हाला देतो पैसे. आता स्वप्नातल्या लॉटरीनं दूध 1 लिटर कोण देईल का हो? का? त्यावेळेला तर वाटलं की सगळं की आम्हाला बाबा लॉटरी लागली आहे, 1,00,000 रुपये मिळणार, आणि जाग झाला. मग जाग झाल्यावर काय झालं? लॉटरी बी गेली आणि पैसे बी गेलं आणि दूध बी गेलं, सगळंच गेलं, काय नव्हतंच. मग तसं आम्हाला आता जर जाग आली असली तर इथली लॉटरी स्वप्नातल्यासारखी वाटायला पाहिजे. आता आम्हाला इथं कसं 1500ची लॉटरी, 2100ची लॉटरी, 3,500ची लॉटरी, उसाची हो, 1.5 लाखाचं सोनं, 2.5 लाखाची चांदी, नाही का, 60,000चा पगार, 3 मजली घर, सर्व्हिस करणारी पत्नी. म्हणून संत काय म्हणतात, ही जी लॉटरी स्वप्नातली आहे, हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आम्ही जाग झाल्याचं लक्षण सिद्ध होत नाही. म्हणून म्हणतात, आपल्या सगळ्यांना अभंग माहिती आहे, मी माझे हरपले ग. कुठं? मी माझे हरपले ग जेथेच्या तेथे, आणि सुखे मी निजलो गा शून्य सारोनी तेथे. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे. स्वप्नाचा निराश जर करायचा म्हटलं तर उपाय काय? स्वप्नात तुम्हाला दुःख व्हायला लागले, साप चावायला लागलाय, मारामारी व्हायला लागली आहे, तर त्या माणसाला काय करायला पाहिजे? समजा स्वप्नात तुम्हाला कोणतरी मारायला लागले तर काय करायला पाहिजे? उपाय काय त्याला? आग लागली, घर जळायला लागले, तुमच्या मागे साप लागलाय, त्या सगळ्या दुःखाचं निवारण जर करायचं असलं तर उपाय काय? काय करायचं? जाग व्हायला पाहिजे का करायला पाहिजे? मग स्वप्नामध्ये दुःख व्हायला लागल्यानंतर आपली आपण जाग होते का दुसऱ्यानं त्याला जाग करायला पाहिजे? तर या रोजच्या झोपण्यातनं आपण प्रकृती म्हणेल तसं झोपतोय आणि प्रकृती म्हणेल तसं उठतोय. हे रोजचं घरातलं झोपणं आहे. पण हे जे अज्ञानातलं जे झोपणं आहे त्यातनं उठत नाही, त्याला जागच करायला लागते. का उठते? इथनं उठते हो, पण इथं उठला तरी दुसऱ्या दिवशी झोपणार का नाही? का नाही झोपणार? प्रकृतीनं दिलेल्या रोजच्या झोपल्यावर सकाळी जाग आली, स्वप्न गेलं. गेलं की नाही? जाग आल्यावर स्वप्न गेलं ना, गेलं की नाही? पण दुसऱ्या दिवशी पडणार का नाही? का नाही पडणार? म्हणजे जरी जरी त्या ठिकाणी लय पावलं किंवा कार्य ते स्वप्न जे आहे ते जरी लय पावलं तरी कारण लय पावत नाही, झोपते. अजून झोप घेण्याची हौस गेलेली नाही, सवय गेलेली नाही. तसं इथनं त्या प्रकृतीच्या निद्रेतनं जीव बाहेर आला. एक स्वप्न गेलं, दुसरं स्वप्न ते गेलं आणि हे आलं.
आता ते स्वप्न सुटलं. आमची अण्णा सांगतात, हो ती बायको खरी का ही बायको खरी? कुठली बायको खरी? ही बायको तिथं विसरतीये स्वप्नात, पण स्वप्नातली बायको जागा झाल्यावर आठवते. खरी कुठली? ही बायको तिथं आठवते का? नाही. पण ती बायको जी स्वप्नात लग्न झालेली आहे ती जागा झाल्यावर आठवते का नाही? आठवते का नाही? मग ही बायको तिथं का आठवत नाही? ही बायको बाबा तिथं समजा लग्न लागायला लागलं तर ब्राह्मणाला म्हणायला पाहिजे, अरे माझं लग्न लागलंय असं का? कारण का ही बायको अजून आत गेलेली नाही तेवढी. ही बायको अंतकरणात एवढी गेली नाही. पण ती बायको कशी काय आतमध्ये गेली? का होतीच अगोदर? स्वप्नातली बायको अगोदर आत असल्याशिवाय दिसली काय त्यावेळेला? हा, पण मला सांगा ती बायको खरी वाटली का खोटी? हा, खोटी. मग सकाळी कशी काय म्हणते का त्यावेळेला बायको स्वप्नात आलती खोटी होती म्हणून? नाही. म्हणजे या बायकोचा संस्कार, स्त्रीचा संस्कार, पत्नीचा संस्कार, मी माझ्याचा संस्कार हा आमच्या अंतकरणामध्ये जागृतीमध्ये इतका हे झालाय की हा जीव स्वतः कोण आहे हा पण विसरलाय आणि स्वप्नात सुद्धा लग्न करायचं म्हणतोय. कोण? जीव का आत्मा? स्वप्नात लग्न करणारा कोण आहे? जीव आहे का आत्मा आहे? नाही. जो आत्मा जे ज्ञान स्वतःला देह समजायला लागले, देहाचा अहंकार घेऊन बसले, ते स्वप्नात सुद्धा निद्रेत सुद्धा हा अहंकार त्यानं बाजूला येत जात नाही. म्हणजे आमचा अहंकार किती मुरलाय बघा. आम्ही स्वप्नात सुद्धा निद्रेत सुद्धा अहंकार सोडायला तयार नाही. म्हणजे आमचा अहंकार, आणि आम्ही तर अभंग काय म्हणतोय, अहंकाराचा वारा. आता वारा कुठं घुसलाय बघा. स्वप्नात सुद्धा असाच होतोय का लहानपणीचा होतोय? आम्ही स्वप्नात आता हा देह आहे असाच दिसतोय का लहानपणीचा देह स्वप्नात येतोय? कसा येतोय? असाच येतोय. म्हणजे तुमच्या अंतकरणामध्ये, माझ्या अंतकरणामध्ये देहाचे संस्कार आहेत. आमचे महाराज म्हणायचे, ज्याचे शिरावे घर त्याचा करावा संसार. हा देह अहंकार नाथीला, समूळ जयाचा नाशिला, परमात्मा संचला आधीच आहे. म्हणून एक स्वप्न प्रकृतीनं दिलं, एक निद्रा प्रकृतीनं दिली, एक जागृती प्रकृतीनं दिली. पण ही प्रकृतीनं जे दिलेली जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ही प्रकृतीची आहे. त्यातनं जागृतीतनं स्वप्नात जाते, स्वप्नातनं सुषुप्तीत जाते. पण तिथं आपल्याला ज्ञान आहे का हो, मी कोण आहे? नाही. अण्णा सांगतात आपल्याला, काय सांगतात? जागृती जाते, स्वप्न येते, स्वप्न जाते, सुषुप्ती येते. पण जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती याचा ज्याला अनुभव येतोय तो कोण आहे? जागृतीचा अनुभव कुणाला येतोय? स्वप्नाचा अनुभव कुणाला येतोय? ज्याला जागृतीचा अनुभव येतोय तो स्वप्नात आहे, ज्याला स्वप्नाचा अनुभव येतोय तो सुषुप्तीत आहे, ज्याला सुषुप्तीचा अनुभव येतोय ते ज्ञानच जागृतीत आहे. म्हणजे तिन्ही अवस्था बदलतायत, पण त्या अवस्थांचा जो प्रकाशक आहे तो चौथा, त्याला काय म्हणायचं? तुरिया. काय म्हणायचं? तुरिया. त्यालाच काय म्हणायचं? प्रत्यगात्मा.
जागृती स्वप्न सुषुप्ती, स्थूल सूक्ष्म कारण आणि विश्व तेजस प्राज्ञ. आणि चौथी अवस्था त्याला काय संत म्हणतात? महाकारण देह. अवस्था कोणती? तुर्या. आणि तिथं जो कोणी आहे प्रकाशक, त्याचं नाव काय आहे? प्रत्येगात्मा. म्हणजे मूळ जे चैतन्य आहे ते कुठं आहे? तर चौथ्या अवस्थेमध्ये आहे, साक्षी अवस्थेमध्ये आहे, कूटस्थ अवस्थेमध्ये आहे. मग ते आम्ही आहोत, ते आमचं स्वरूप आहे. ज्ञानेश्वर महाराज पहिल्यांदा म्हणतात, ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी. ते आपलं स्वतःचं स्वरूप आहे. पण ते स्वरूप आता आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे का हो? आता आपल्याला त्याची जाणीव आहे का हो? कधी दिवसात आपल्याला असं वाटतंय का हो की मी ज्ञानरूप आहे, मी सद्रूप आहे, मी चिद्रूप आहे? का असं वाटतंय की मी देह आहे? काय वाटतं आपल्याला? आता अनुभव काय आहे? देहाचा आहे का मी देहाचा प्रकाशक आहे असा अनुभव आहे? आपल्या अंतःकरणामध्ये भाव काय? संत म्हणतात आपली भ्रांती सांगितली. कोणती भ्रांती? भेदभ्रांती आहे, पण त्याच्यामध्ये जगत सत्यत्व भ्रांती सांगितली आणि देह सत्यत्व भ्रांती सांगितली. म्हणजे आम्हाला आता मी देह आहे अशीच काय झालेली आहे? भ्रांती झालेली आहे. पण संत म्हणतात तू देह नाहीस. कारण का? स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह. मग त्याला हे सांगितले, विकार सांगितले. स्थूल देहाला अस्ति जायते वर्धते, आणि नाश पण सांगितले. स्थूल देहाला कसला नाश आहे? स्वभाव नाश आहे. सूक्ष्म देहाला काय आहे? आश्रय नाश. आणि कारण देहाला काय आहे? परता नाश. पण मला स्थूल देहाचा जागृतीचा प्रकाशक त्याला नाश आहे का हो? बर, बालपणी जो होता, बालपणी तोच तरुणपणी आहे. जो तरुणपणी होता तोच काय आत्ता आहे. म्हणजे अवस्था बदलली, देह बदलला तरी सुद्धा याचा जो प्रकाशक आहे तो बदलत नाही. पण का कधी कुणास ठाऊक आपल्याकडे जे काही 6 गोष्टी अनादी मांडल्यात त्यात अविद्या आहे, जीव आहे, जगत आहे. आणि त्या अविद्येच्या कृपेनं काय झालेलं आहे? आपली विस्मृती झाली. आणि म्हणून ह्या निद्रेतनं प्रकृती उठवते आणि आपल्याला स्वप्नाचं काय होतं? निराश होतं, मिथ्यत्व कळतं. त्याला काही प्रयास करावा लागत नाही. पण ही जी निद्रा आहे आत्ता जागृतीतली, त्याला मात्र उठवण्यासाठी संतांच्या जागरणाची गरज आहे. आणि इथं आल्यानंतर जर हे स्वप्न गेलं नाही, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अगा स्वप्न लटिके म्हणजे तरी ते निद्रावशे बाणले होय, मग तेत आठव काय देत आहे आपण पे. अगा स्वप्न लटके म्हणतोस, पण ते कशामुळं? अगा स्वप्न लटके म्हणजे तरी ते निद्रावशे बाणले होय, तेत आठव काय देत आहे आपण पे. तिथं आपल्याला आपला आठव असतोय काय? स्वप्न पडलं, तिथं आपल्यावर काहीतरी झालं, तिथं आपल्याला आपली आठवण आहे का? नाही. मग आता इथं सुद्धा जे स्वप्न पडलंय, हे माझं गाव आहे, ही माझी मुलं आहेत, हे माझं घर आहे, हे खरं आहे का स्वप्न आहे? हे सत्य आहे का स्वप्न आहे? हा,
मग आता ह्या स्वप्नातनं आपण कधी जागा होणार? म्हणून संत काय म्हणतात, एक अज्ञान एक जे रूढे, मग कोहम विकल्पाचे मांडे. एक अज्ञान निर्माण झालं पहिल्यांदा, मग अमृतानुभव म्हणतात अज्ञान नावाची वस्तूच नाही. पण ते कुणाला? जाग झालाय त्याला, ज्याला स्वप्न मिथ्या वाटायला लागले त्याला, ज्याला जगत भ्रम आहे असं वाटायला लागले त्याला, जगत ज्याला विवर्त आहे वाटायला लागले त्याला, किंवा जगत झालंच नाही असं वाटायला लागले त्याला. आम्हाला यातलं काय काय, जगत झालं नाही असं वाटते का, जगत विवर्त आहे असं वाटते का, जगत भ्रम आहे असं वाटते काही, जगत मिथ्या आहे असं वाटते, काय वाटते आम्हाला? आम्हाला हे सगळं सत्य वाटते. आणि फक्त आम्ही प्रवचन तेवढं करतो की जगत अगाजे झालेच नाही त्याची वार्ता पुशी काही. अरे हे झालंच नाही, मग ते झालंच नाही, ते झालं हे कशामुळं वाटते? दोरीवर साप झालाच नाही, तो कशामुळं वाटतोय झाला? कशामुळं? दोरीचं ज्ञान नसल्यामुळं. तसं संसार झालाच नाही, प्रपंच झालाच नाही, हे कशामुळं वाटते? त्या प्रपंचाला अधिष्ठान जे आहे त्याचं ज्ञान नसल्यामुळं. म्हणणं झाला प्रपंच, असू दे गरम होते असू दे, ते प्रकृतीच आहे हो. आता सध्या प्रकृतीकडे बघायला नको, की प्रकृती जाईना झाल्या. आमचं काय होते बघा, मन आमचं सारखं प्रकृतीकडे जाते. पण आता सुद्धा तुमच्या माझ्यामध्ये त्या देहाला घाम यायला लागलाय हे सांगणारं ज्ञान आहे की नाही? मग त्यावेळेला अशी जाणीव निर्माण झाली का की तो देह ज्ञानानं कळाला, तो घाम ज्ञानानं कळाला, तो फॅन ज्ञानानं कळाला? नाही, त्याचा देह कळाला आणि माझाही देहच कळाला. पण त्या देहांना प्रकाशक जो आहे तो आम्हाला सत्संगामध्ये सुद्धा लक्षात येत नाही. मग इतर वेळेला तर अवघडच आहे, सत्संगामध्ये सुद्धा आम्हाला तो देह काय होतोय समजत नाही लवकर. म्हणजे देव समजत नाही, देह समजतोय आम्हाला. पण देव असून सुद्धा आता आपण काय म्हणतो, ऐकाय जाऊ दे तिकडे, हे सोडू द्या, तिकडे लक्ष देऊ नका. काय एक तर मन चपळ आहे, त्याला हे आवडत नाही. मी सकाळी आळंदीत होतो, माझ्या शेजारी एक मुलगा होता, त्याला मी बोलायला लागलो देव म्हणजे काय, संत म्हणजे काय. ते म्हटलं मला जरा हे जड वाटते हो. काय वाटते? ते म्हटलं मला जड वाटते. मग काय जड वाटते म्हणलं? त्याचं नाव राधेश्याम. ते म्हटलं हे ऐकलंच नाही हो कधी, आणि ते करावंसं वाटत नाही. मी म्हटलं ज्ञानेश्वरी वाचत जा 5 मिनिटं. नको वाटते म्हटलं. म्हणजे कामाला कुठं आहेस? मर्सिडीज बेन्झमध्ये गाड्यांच्या कंपनीत. मग काय करतोस? तर म्हटलं मी मेकॅनिक आहे. मग पार्ट जोडतो म्हटला. मग 8 तास करतोस? करतो. ज्ञानेश्वरी वाचतोस का? नाही वाचत म्हटलं. मग का? ते करायला बरं वाटते, हे नको वाटते म्हणला. मनाला ते 8 तास त्याच्यावर झुंजायला वाटते. आणि संत काय म्हणतात, जे आम्ही संसार करतोय त्या संसाराच्या सेवेला अनर्थ फळ आहे. संसाराच्या सेवेला अनर्थ फळ आहे. संसारात केलेलं वाया जाते आणि देवाच्या ठिकाणी संतांच्या ठिकाणी गेलेलं आपल्या बरोबर येते. पण मनाला देवाच्या ठिकाणी संतांच्या ठिकाणी बसायला आवडत नाही आणि संसारातनं उठायला आवडत नाही. त्याला उठ म्हणायला लागते, उठ. आता बघा शेवटी जायची वेळ झाली, आता उठायची वेळ आली. ज्ञानेश्वरांनी दृष्टांत दिलाय, अर्जुना अरे बाजार उठायची वेळ आली, आता बाजार उठायची वेळ आली, तिथं तू आता जन्माला आलायस. तसं ही आता बाजार उठायची वेळ आली आता, तरी ही मन आता उठणं झाले कुठल्या संसारातनं नसलेल्या. ते एक जण होता ना, तुम्हाला सगळ्यांना गोष्ट माहिती आहे, संन्याशी निघाला होता, विहिरीच्या काठावर झोपला, त्याला झोप लागली, स्वप्न पडलं, लग्न झालं, लग्न झाल्यावर एक मुलगा झाला. बायको म्हणली जरा सरका. कुठे झोपला होता? सरका म्हणजे जरा सरकला. परत 1 वर्षानं दुसरं पोरग झालं. मग बायको म्हणली अजून जरा जागा पडत्या, जरा कमी पडत्या, जरा सरका. मग सरकला. 1 वर्षानं आणि एक पोरग झालं. मग आता एवढी काही ते विहिरीच्या कठड्यावर जागा नाही,
3 पोरं झाली. बायको म्हणली जरा सरका म्हटल्यावर ह्यो पडला. कुठे पडला? विहिरीत पडला. रात्रभर कसा तरी त्यानं तग धरला आणि सकाळी ओरडून बाहेर निघाला. तर ते लोक काय म्हणली, पडलास कसा पडलास तू? म्हणला, बाबा मला तुमचं कौतुक वाटते. तो काय म्हणला, मला स्वप्नातल्या बायकोनं पाडलं, तुमचं काय होत असेल काय कळत नाही. स्वप्नातली बायको जर त्याला विहिरीत पाडत असेल, गटांगळ्या कायला लावत असेल, तर ही जागृतीतली ही बायको आहे, ही नव. म्हणून संत म्हणतात, भजन करा गाढवाचे, पाय धरावे बायकोचे. कुठल्या? बायकाचे म्हणले. भजन कसं करायचं? गाढवाचे म्हणजे गाढवाणीनं भजन करायचं. परा पश्यंती मध्यमा वैखरी, त्यातली परावाणीनं भजन करा म्हणले. आणि परेत बी थांबू नका म्हणतात. परेहून परते घर ते राहू. आता आम्हाला परावी कळेना, पश्यंती बी कळेना, मध्यमाही कळेना आणि वैखरी कळेना, प्रत्येगात्मा बी कळेना झालाय आम्हाला, तेजस्वी कळेना, प्राज्ञ. मग प्राज्ञाच्या ठिकाणी काय झालंय? ईश्वर पण आहे आणि तो प्राज्ञ पण आहे. तिसऱ्या देहात आहे ना, प्राज्ञ पण आहे, ईश्वर पण आहे. पण तिथं आमचं जरी ईश्वर पण असलं ज्ञान, पण ते झाकलंय. आणि त्या झाकल्यामुळं त्याला संत म्हणतात. काय म्हणतात संत? कारण ध्येय. कारण म्हणजे काय? ते तिथं झोपलं आणि झोपल्यावर जे उठलं ते अज्ञान घेऊनच उठलं. आणि अज्ञान घेऊन उठल्यानंतर जागृतीत आलं. पण बरोबर काय आणले त्यानं? आता बघा, होता कुठं? झोपला त्यावेळेला होता कुठं? देवाजवळ होता. कुठे होता? ईश्वराजवळ होता. मग ईश्वराजवळ असताना हा जीव कसं काय बाहेर आला हो? तुमच्या लक्षात येते का नाही? काय हा जीव रात्री झोपल्यावर कुठे गेला? देवाजवळ गेला. गेला की नाही? गेला. मग बाहेर येताना देवासारखा का आला नाही? का? कारण ते अज्ञान होतं ना. ती अज्ञान नावाची पत्नी त्यानं केली आहे ना. ती जाताना तीच पत्नी बरोबर गेला. तीच पत्नी तिथं होती, वाट बघत होती कधी उठतोय, आणि परत त्याला झाकला आणि परत याला जागृतीत आणला, पण अज्ञानासहित आणला. म्हणून आमचे महाराज म्हणतात, अज्ञानासहित कारणासहित कार्याची निवृत्ती व्हायला पाहिजे. निद्रा काय आहे? कार्य गेलं पण कारण राहिलं. आणि जागृती काय आहे? तर कारणही जायला पाहिजे. कारणही, एकदा कारण जर गेलं तर कार्य कसं राहील? साप दिसतोय त्याला कारण होतं काय? अज्ञान. हो, दोरी नव्ह, दोरी कारण नाही. दोरी पाहिजे आणि दोरीचं अज्ञान व्हायला पाहिजे तर साप दिसतोय. नुसतं दोरीमुळे साप. तसं मी पाहिजे आणि मीच अज्ञान व्हायला पाहिजे. त्याला आमच्या अण्णामध्ये सामान्याचं ज्ञान, विशेष रूपाचं अज्ञान, भ्रमाला कारण आहे. आणि पण आमचं सामान्याचं ज्ञान हाय, विशेष रूपाचं ज्ञान होणार कधी? मी म्हणतो जाऊन दे, विशेषचं हो, नाही तर तुझं कसलं होईल, तुला ज्ञान कधी होणार? आता जायची वेळ झाली की. मग आमचे महाराज म्हणायचे, अहम अध्यास गेला नाही. गेला अहम अध्यास मी गेला काय? नाही. पण ह्यो मी हाय का तरी? कारण ह्यो मी जातोय, रात्री जातोय. मी त्याला काय म्हणतोय? बल. हा मी लागला की नाही? बल लागला. हा लाईट लागला. मी सकाळी येतो ना जागृतीत, आणि रात्री काय करतो? बल जातो. तसा हा मी जातो. सकाळी उठला की परत मी येतो जागृतीत. पण जातो येतो, पण कुणामुळे जातो येतो? तो जात नाही, येत नाही. असा कोण आहे?
बल जातो, बल येतो, तसा जीव जातो अव्यक्तात आणि अव्यक्तातनं परत येतो. पण जीव जरी गेला तर एक तिथं कायम आहे. जसं बल गेला तर कोण शिल्लक आहे? बल गेल्यावर कोण शिल्लक आहे? अवघड आहे. अहो, बल गेला तर लाईट आहे की. तसं हा बल गेला आबा देसाई, आता हे बल आहेत सगळे, ही आता जाणार. कधी जाणार? झोपल्यावर. पण झोपल्यावर हे बल गेले तर निघवं गेलं, सरवडं गेलं, पारायण गेलं, ज्ञानदेव गेलं, कृष्ण गेले, सगळं गेलं. तर एक जागा आहे. तो कोण आहे? कोण आहे? मग तो सगळं गेल्यानंतर तो राहतोय तो खरा आहे का त्याच्या सत्तेवर हे बल लागतोय तो खरा आहे? खरा कोण? बर, आणखी आता आमचे वेदांताचे हा मी आहे, हा देश परिचिन्न आहे, काळ परिचिन्न आहे का वस्तू परिचिन्न आहे? हा जो मी आहे तो देश काळ वस्तू अपरिचिन्न आहे का परिचिन्न आहे? विठ्ठलराव, अपरिचिन्न आहे. ह्याच्यातच आहे तेवढा, ह्या देशातच आहे, एवढ्यात रात्री नाही. ह्या आता काळातच आहे, रात्री नाही. देशामध्ये, एका देशामध्ये, एका काळामध्ये आणि एका वस्तूमध्ये परिचिन्न झालेली मी खरी नाही. मग मला असं वाटतं मी अपरिचिन्न आहे. म्हणजे जसं एखाद्या पाण्याला मी एका लाटेतच आहे असं वाटावं का त्या पाण्याला असं वाटावं मी सगळीकडे आहे? जरा बोला, पाण्याला काय वाटावं? पाण्यात लाटा निर्माण झाल्या, तसं चैतन्यामध्ये हे सगळे मी निर्माण झाले. आता त्या पाण्याला जरी मी मध्ये आला तरी त्या लाटेतल्या पाण्याला काय वाटावं? मी फक्त लाटेतच आहे का लाट सोडून पण आहे? मग असं वाटते ह्या लाटेत मी आहे आणि ह्या बी लाटेत मी आहे आणि ह्या बी लाटेत मी आहे. मग त्याला म्हणायचं देश काळ वस्तू भेद. आता वाटते का हो ह्यातलंच पाणी कळण अजून? आणि सगळ्यांच्यात पाणी आहे, सगळ्या लाटेत पाणी आहे, सगळ्या घरामध्ये पाणी आहे, सगळ्या मडक्यांमध्ये पाणी आहे. जसं त्या लाटेला ज्ञान झालं की मी लाट नाही, मी पाणी आहे, हे ज्ञान झाल्यानंतर त्याला सांगायला लागेल का हो की शेजारच्या बी झऱ्यामधलं पाणी तूच आहेस म्हणून, शेजारच्या मडक्यातलं बी पाणी तूच आहेस म्हणून? जर लाटेला ज्ञान झालं, आता काय झालंय? पाण्यालाच पाण्याचं ज्ञान नाही, पाण्याला लाटेचं ज्ञान झाले. हाय पाणी म्हणतंय लाट, तसं आहे परमात्मा म्हणायला लागलाय देह. काय झालं असेल हो असं? काय, कसं काय आहे एकच दिसते? हे अण्णाचे उदाहरण सांगतात का नाही, हाय दोरीन दिसतंय साप, तसं नाही. ते हाय दोरी म्हणजे चैतन्याची दोरी आहे आणि दिसतोय साप. साप नाही म्हणतात अण्णा. काय म्हणतात संत? काय म्हणतात की स्थूल देह खरा. मग करा याला खोटा, घालवायचं नाव, घालवायचं गाव, घालवायची पदवी, घालवायची उपाधी, घालवायच्या क्रिया. मग आता ह्याच्या जर ह्या सापाला घालवायचं म्हटलं तर ह्याच्यामध्ये 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय. मग जेव्हा सांगतो आणि संपवतो, वेळ किती झाले हो? 10 मिनिटं आहे. मला सांगा हे 5 आणि 5 किती आहेत? 10. तेवढं आणखी एक सांगून ठेवतो. चौथ्या देहात नुसता ईश्वर आहे. चौथ्या देहात कोण आहे? ईश्वर. कारण देहामध्ये ईश्वर अधिक अज्ञान आहे. सूक्ष्म देहामध्ये ईश्वर अधिक अज्ञान अधिक वासना. आणि स्थूल देहामध्ये काय?
ईश्वर अधिक अज्ञान अधिक वासना अधिक हे काय, ह्याला काय म्हणूया, याला पुद्गल शरीर म्हणतात. हे पंचमहाभूतांचा गोळा आहे. मग आता आपण आहोत कोण, कोण होतास तू आणि काय झालास तू. आम्ही आता होतो काय आणि झालोय काय. संत म्हणतात ऐक शिष्या, तू आहेस ब्रह्म, तू आहेस आत्मरूप, तू आहेस प्रत्येगात्मरूप, तू आहेस कूटस्थ. मग आम्ही आता ते कूटस्थ आमचं जे स्वरूप आहे, ज्ञानरूप स्वरूप आहे, ते समजण्यासाठी संत म्हणतात प्रज्ञानाम ब्रह्म. तू ज्ञानरूप आहेस. दिवसात कधी वाटते का हो मी ज्ञानरूप आहे म्हणून? मग काय वाटते म्हणजे मी देह आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी हिंदू आहे, मी मुस्लिम आहे, मी शीख आहे, मी आमका आहे, मी तमका आहे. आमचे महाराज सारखे सांगतात अहमाध्यास मम अध्यास, कर्तृत्व भ्रांती भोक्तृत्व भ्रांती, उपाधी आणि त्रिपुटी. 6 गोष्टी जीवाच्या बोकांडीवर बसल्या अज्ञानानं. त्यातलं हे अध्यास जो आहे अहमचा किंवा शुद्ध अहमवर होणारा या देहाचा अध्यास खरा नाही. मग तो पहिल्यांदा जर काढायचा म्हटलं तर पहिल्यांदा या देहाचं निरसन करायला लागतं. मग देह कशापासून झाला? 5 भूतापासून झाला. त्या 5 भूतापासून किती तत्व झाली? 25 तत्व झाली. मग ती कुणापासून निर्माण झाली? मायेपासून निर्माण झाली. मग ह्या मायेतल्या निर्माण होणाऱ्या सगळ्या तत्वांना हळूहळू विचारानं त्याचं निरसन करायला लागतं. मग आता संत म्हणतात की ह्याच्यामध्ये आपल्याला किती इंद्रिय दिल्यात? तर संत म्हणतात याच्यामध्ये पहिली 5 तत्व आहेत. पहिलं स्फुरण उठलं. काय उठलं? स्फुरण. अहम ब्रह्मास्मी. मग त्या अहम ब्रह्मास्मी स्फुरणामध्ये एक स्फूर्ती आहे, एक ज्ञान आहे, एक अज्ञान आहे, एक जीव आहे आणि एक शिव आहे, ईश्वर आहे. लक्षात येते का नाही? का जरा जड होते? जरा जड होते. असू दे, होऊ दे. स्फूर्ती होऊ दे. काय करायचं? त्या अज्ञानामध्ये आमचं ज्या वेळेला आम्हाला सकाळी आठवण येते, स्फूर्ती येते, त्यावेळेला सकाळी एकदम त्यावेळेला तुम्हाला जाग आले असं कधी वाटते का हो मी देह नाही म्हणून? नाही, सकाळी आपल्याला अंथरुणावर जाग आल्यावर मी ब्रह्म आहे असं वाटते का मी देह असं वाटते का मी आहे असं वाटते? काय वाटते? कोणी विचार केलाय म्हणावं सकाळी उठल्यावर? आम्हाला असं वाटतंय म्हस आहे, बैल आहे, आता त्याला पाणी दाखवायला पाहिजे, शान काढायला पाहिजे, आंघोळ करायला पाहिजे. म्हणजे हे सगळं प्रपंचातलंच वाटतंय. हे सगळं आम्हाला प्रपंचातलंच वाटतंय आणि आम्ही कोण आहे त्याचं काय आम्हाला वाटेनाच. कधी वाटतंय? आम्हाला नाही वाटेना. म्हणून संत म्हणतात आपल्याला की बाबा ह्या जागृतीमध्ये अभ्यास करा. काय अभ्यास करा? तर आम्हाला महाराज सांगत होते काल की आता मी बोलायला लागलोय. काय बोलायला लागलोय? बोलायला लागलोय हो. शब्द बाहेर पडायला लागल्यात. मग तुमच्या कानात आत कशी काय शिरायला लागले? मी आता बोलायला लागले, मग दिसतंय का तुम्हाला काय? मग इकडनं शब्द तुमच्या कानात आत कशी काय जातात? कशी जातात कुणाला माहित. तुम्ही बोलता, आम्ही ऐकतोय. अरे बाळा, ऐकतोयस बरोबर आहे. कशामुळे ऐकतोस? कानामुळे ऐकतोस. मग बाहेरला मी कान आहेत, त्याला ऐकू येत नाही. मग संत म्हणतात की हा शब्द म्हणजे इथं आकाश आहे, की आकाशातनं प्रवास करत करत तो शब्द ह्या आकाशामध्ये जातो इथल्या.
मग इथं कोण ऐकते हो? तर इथं म्हणतात नुसता कान ऐकत नाही, कानाच्या माग मन आहे. पुन्हा कानाच्या माग कोण आहे? मन आहे. मनाच्या माग बुद्धी आहे. बुद्धीच्या माग कोण आहे? चैतन्य आहे. मग ते चैतन्याच्या सत्तेवर ह्या कानाला, आणि कानाच्या ठिकाणी देवता कोणती आहे? कोणती आहे? कानाच्या ठिकाणी देवता कोणती आहे? नाकाच्या ठिकाणी नाही. महाराज सांगत होते ही तर दिशा देवता आहे. कोणती? मग किती दिशा आहेत? किती? 10 दिशा. कुठल्या कुठल्या? पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य, आणि 2 खाली. आणि मग हे 10 ठिकाणी जर शब्द आला तरी ह्याला कळते. कुणाला? ह्याला काही, ह्याला नुसता करण्यासारखा ठेवलाय. त्याच्या माग मन असते, आणि मनाच्या माग बुद्धी असते, आणि बुद्धीच्या ठिकाणी जो साक्षी आहे, साक्षी चैतन्य कुठं आहे? सर्वत्र आहे. मग बुद्धीच्या ठिकाणी पण आहे. मग त्या बुद्धीच्या ठिकाणी जी साक्षी चैतन्य आहे त्याला ज्ञान होते. कुठं? बाहेर, आत होते. मग त्या वेळेला असं वाटते काय तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुणगान? असं नाही वाटत. ह्या कानाला असं वाटते काय? तुम्हाला असं त्याला सांगता येते काय की काना माझ्या विठोबाचं गुणगान ऐकतोस काय? मग दिवसभर कोण ऐकते हो? कान नाही ऐकत, काना ऐकतोय. कानाचा काना. आम्ही कानच आहे, त्याला ऐकू येत नाही, त्याला कान म्हणायचं. किंड. आम्ही काना आहे का कान आहे का किंड आहे? काय काय आम्ही किंड आहे का कान आहे का कानाचं कान आहे? आम्ही सध्या किंड आहे. काय? कारण एवढं सांगितलं तरी बी अजून ऐकायला येत नसेल. ऐकणं वेगळं आणि ऐकायला येणं वेगळं. घरात काय म्हणतो? ऐकलं का? ऐकलं की मग काम केलं नाही, ऐकायला येत नाही काय? म्हणजे ऐकलं होतं पण तरी बायको म्हणते अजून ऐकायला येत नाही का तुला? तसं संत म्हणते ऐकलं काय? ऐकलं, ऐकायला आलं नाही. ऐकलं नाही, ऐकायला आलं नाही का ऐकलंच नाहीस तू? का ऐकून सुद्धा ऐकलं नाहीस असं केलंस का? ऐकायचीच इच्छा नाही. तुम्ही ऐका रे कान, ऐका माझ्या विठो. मग आता दिवसभर ताई मला सांगा, दिवसभर कोण ऐकतोय? जरा बोला की, कोण ऐकतोय? तो ऐकतोय. मग असं दिवसात वाटते का हो तुझ्यामुळे देवा ऐकू आलं म्हणून, आणि आता वाईट काय ऐकणार नाही? असं वाटते? मी ऐकते. कोण ऐकते? माझे कान तिखट आहेत. तुझे कान तिखट आहेत? लाईट गेली तर जाळायला लागते ह्याला. म्हणजे सगळ्यांची लाईट एकच आहे. सगळ्यांच्या कानाला, डोळ्याला, त्वचेला, नाकाला आणि रसनेला प्रकाशमान करणार चैतन्य एकच आहे. पण ते असून काय कुणास ठाऊक ह्या जीवाला झाले, त्याच्यावर ते अज्ञान आल्यासारखं करते. संत म्हणतात अज्ञान नाहीच, पण ती अजून लय लांब आहे प्रकरण. अज्ञान नाही हा विषय फार अवघड आहे. सोपा पण आहे, कारण एवढं सगळं कळतंय म्हणजे अज्ञान कुठे? आता कळतंय ना, का कळत नाही? हो, ऐकू येते की नाही? मग जो ऐकणार आहे की, मग अज्ञान कुठं आहे? एवढं सगळं कळते तरी म्हणते आम्हाला काय कळत नाही. मग आता काय करायचं याला?
मग संत म्हणते त्याला 2 मुस्काडीत मारा. एवढं सगळं करतंय तरी बी कळत नाही म्हणते, म्हणजे किती मूर्ख असू आपण. कळत नाही असा एक पण इथं देवानं तयार केलेला नाही. कारण का, जो कळणारा सगळ्यांच्यात विराजमान आहे. अहो याला पण कळतंय. तुम्हाला म्हणून याला कसं कळतंय, कळणारा हाय तिथं. पण मला सांगा, प्रल्हादानं जर बोलला खांबामधनं, त्याला कळलं ना, आमच्याच काय खांबाला कळणं झाले हो. प्रल्हाद बोलला माझा नारायण इथं आहे, त्याला कळलं की नाही कळलं. आता तुम्ही तर म्हणता स्वगत भेद नाही, सजातीय भेद नाही, विजातीय भेद नाही, देश वस्तू नाही, काळ वस्तू नाही, भेद नाही, काय नाही. मग ज्याला भेदच नाही तो सगळीकडे नाही. मग तू पंढरपुरातच आहे होय, आणि इथं काय बी केलं चालतंय होय. इथं काय शिव्या दिल्या चालत्यात, मग नसलेलं फॉर्म भरलं तर चालत्यात, त्याला कळत नाही. मग तो कसा आहे, तेरी चूप मेरी चूप. मग कुणी भरायचं, कुणी करायचं, करल त्यानं भरायचं. कठीण आहे. म्हणून आमची कर्मदशा संपना, म्हणून आमची जीवदशा संपना, म्हणून आमचं जन्ममरण संपना. उत्तर काय द्यायला, केले कर्म झाले तेच भोग आले, उपजले मेले ऐसे किती. संपना का, रेकॉर्ड चालू आहे. संपल कसं, रेकॉर्ड बंद करायला पाहिजे. रेकॉर्ड बंद करायला पाहिजे. आमचं रेकॉर्ड बंद होईना, आमची जीवदशा बंद होईना, आमचा अहंकार थांबेना, आमचा अभिमान थांबेना. करतोय तो म्हणतोय हो, ऐकतोय तो मग मी ऐकलं. चव घेतोय कोण, हे आता तुम्ही बघायचं घरात गेले हो. चव कुणाला येत्या, ऐकू कुणाला येते, पाहतंय कोण. आता सुद्धा बसते, आता कोण पाहतंय म्हटलं तर लगेच सांगते, डोळे पाहतात. संत म्हणतात डोळे तुम्ही घ्या रे, जरा बोला की, डोळे तुम्ही घ्या रे. कुठलं कुठलं सुख, पहा विठोबाचे मुख. म्हणजे त्या डोळ्याने पुढं बघायचं नाही, माग बघायचं की बाबा, म्हणजे चिदाभासानं अधिष्ठानाकडे बघायचं. अरे बाबा, त्याच्या प्रकाशात मी प्रकाशलो गेलोय, आणि माझ्या प्रकाशामध्ये प्राण, बुद्धी, मन, प्राण, इंद्रिय आणि विषय एवढे प्रकाशमान होत्यात. मग आता खरा प्रकाश कोणाचं म्हणायचं. अहो त्याचा प्रकाश. म्हणून त्याला म्हणले पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. असं त्याचं तेज आहे सगळ्यांच्या अंतकरणामध्ये. सगळ्यांना अंतकरणाला, बुद्धीला, मनाला, प्राणाला, इंद्रियांना आणि विषयांना प्रकाशमान करणारं असं चैतन्य, आणि ते सुख घ्या म्हणतात. ते अज्ञान एक जेरुडे. पण अज्ञान आल्यामुळं आम्हाला ज्ञान असून सुद्धा आम्ही अज्ञान आहे असं फक्त कल्पना केली. दोरी असून सुद्धा सर्प आहे अशी फक्त आमची कल्पना आहे. मी ब्रह्म असताना, मी चैतन्य असताना, मी ज्ञानरूप असताना, मी देह आहे, जीव आहे, ही फक्त कल्पना आहे. आणि ही कल्पना जर घालवायची असेल तर अधिष्ठानाचं ज्ञान व्हायला पाहिजे. आणि अधिष्ठानाचं ज्ञान होण्यासाठी कोणतरी अधिष्ठान सांगणारा पाहिजे. आणि ते अधिष्ठान कळलं की मग म्हणायचं आम्हाला अधिष्ठानावर आम्ही बसलो. नाही तर हे अधिष्ठान नव्हे बरं का, ते मूळ अधिष्ठान, त्याच्यावर मात्र आपण आहोत. पण त्या अधिष्ठानावर असून सुद्धा आम्ही अधिष्ठान विस्मृतीत गेल्यामुळं, बुद्धीमध्ये अनेक जन्माच्या संस्कारामुळे आम्हाला ही देह सत्यत्वाची भ्रांती, जीव सत्यत्वाची भ्रांती आमच्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. संतांच्या कृपेनं ही भ्रांती आपली लवकरात लवकर मावळावी आणि मावळवीत विश्वाभास नवल उदयाला चंडांश अशी आपल्याला अवस्था प्राप्त व्हावी. या ज्ञान एक जेरुडे, मग कोहम विकल्पाचे मांडे, मग विवरोनिकी जे पुढे देह मी असे
असं हे अज्ञानाचं कार्य आहे. आणि ज्ञानाचं कार्य असं आहे की ते अज्ञान मावळलं की मग आपण कोण आहोत याचं आपल्याला ज्ञान होतं. आणि ते ज्ञान कुठं आहे तर संत म्हणतात गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शने समाधान आती जैसे. असं ज्ञान आपल्या सगळ्यांना व्हावं अशी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो, संत चरणी प्रार्थना करतो. वाणीला